आज मारुतीरायाचा शनिवार आणि मारुतीरायाचीच एक गोष्ट, एक कथा जी रामायणातलीच आहे पण अपरिचित आहे, ती तुमच्यासमोर शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर घडलं असं की रामराय रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत निघालेत. सीतामाता, लक्ष्मण, जांबुवंत, मारुतीराय सर्वजण आहेत सोबत. तत्क्षणी रामरायांच्या मनात विचार आला की मारुतीशिवाय हे काही शक्य नव्हतं आणि आपण मारुतीच्या आईला, अंजनी मातेला भेटायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मारुतीरायाला सांगितलं की आपण तुझ्या आईला भेटायला जाऊयात. हो म्हणाले. मग निवासस्थानापर्यंत पोहोचले, जिथे मारुतीरायांची आई अंजनी माता राहत होती. तिथपर्यंत पोहोचल्यावर ती मारुतीरायांनी लांबूनच त्यांना ते घर दाखवलं. ते बघा, तिथे ना ते घर माझं आहे. रामराय म्हणाले, अरे चल, आपल्याला तुझ्या आईला भेटायला जायचं आहे. मारुतीराय म्हणाले, नको नको, मला माहिती आहे माझी आई कशी आहे. कान धरीन ती माझ्या चुकीला तिथे क्षमा नाही बरं, तुम्ही जा. असं म्हणून रामरायांचा आग्रह मोडून काढला आणि तुम्ही पुढे व्हा असं म्हणून मारुतीरायांनी रामरायांना आणि बाकी सगळ्यांना आत पाठवलं. स्वागत समारंभ झाला, यथोचित सत्कार झाला आणि अंजनी मातेने फलाहार करण्यासाठी फळं समोर ठेवली आणि सर्वजण चर्चा करू लागले. रामरायांनी अंजनी मातेसमोर मारुतीचं गुणगान गायला सुरुवात केली. अहो, मारुती नसताना तर रावणावर विजय मिळवणं शक्यच नव्हतं. अहो, एवढा मोठा द्रोणागिरी आणण्यासाठी सहस्र योजनं ओलांडून, महासागर ओलांडून रावणापर्यंत पोहोचला. रावणाला शोधलं आणि ते सहस्र योजनं ओलांडून त्याने माझ्या लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी देखील आणला बरं. माझ्या सीतेला शोधलं आणि मध्येच त्यांचं वाक्य अंजनी मातेने तोडलं आणि म्हणाले, रामराय मला क्षमा करा, पण माझ्या मुलाची अशी निंदा करू नका. रामराय थोडे गडबडले. अहो, निंदा कसली? अहो, आम्ही तर त्याची. तितक्यात सीतामाई बोलू लागल्या, अहो अंजनी माता, आम्ही तर मारुतीची स्तुती करतोय, त्याच्याशिवाय हे महत्कार्य, हे मोठं कार्य शक्यच नव्हतं. आणि अंजनी मातेने प्रश्न विचारायला सुरुवात केली, सीतामाई, अहो रावणाला कुणी मारलं? त्या म्हणाल्या, रामाने. कुंभकर्णांना कोणी मारलं? त्या म्हणाल्या, रामाने. एवढी सगळी सेना या टोकापासून त्या टोकाला सागरापर्यंत ओलांडण्यासाठी कोणी कष्ट घेतले? अहो, रामरायांनी कष्ट घेतले. ती सगळी सेना जमवली, त्या सगळ्या सेनेला प्रशिक्षण दिलं आणि मग ती सगळी सेना तिथे जाऊन त्यांनाच रावणाचा वध करावा लागला. मग यात मारुतीनं काय केलं? माझा मारुती होता कुठं? या सगळ्या प्रसंगावर रामदासांनी सुंदर वर्णन केलंय बरं. हा का माझे उदरी जन्मला, हा का माझे उदरी जन्मला, गर्भीच असता नाही गळाला, कारण नसता कष्टविला रामराय माझा. अहो, कारण नसता त्याने राम लक्ष्मणांना, ज्यांच्या तो सेवेत आहे, त्यांना एवढे कष्ट दिलेतच का? अंजनी माता म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे का माझ्या दुधाची ताकद किती आहे सीतामाई? माझ्या दुधाची प्रौढी, माझ्या दुधाची प्रौढी, ते कळी काळाची नरडी मोडी, रावण कोण घुंगुरुडी जाणता नेबा. अहो, रावण कोण? अहो, ते घुंगुरुड असताना तेवढ्यासारखा तो रावण, आणि त्याला माझा हनुमंत कधीही मारू शकला असता, पण त्याने ते न करता माझ्या रामरायाला कष्ट दिले. हा प्रसंग तुमच्यासमोर, माझ्यासमोर एवढंच सांगतो की मारुतीरायांची शक्ती, युक्ती आणि बुद्धी आणि भक्ती या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या आईनी जे काही तत्व मिसळली होती, त्यामुळे रामराय हे सगळं करू शकले. म्हणूनच मारुतीरायांच्या आईला, अंजनी मातेला सुद्धा या रामरायांनी अनेक अनेक आशीर्वाद दिलेत. त्यानंतरचा प्रसंग अतिशय गोड रामायणामध्ये वर्णन केला आहे, पण तो मी तुमच्यासमोर नंतर अवश्य शेअर करीन. पण तत्पूर्वी आई अशी होती म्हणून मारुतीराय असे होते, हे वाक्य आपण विसरायला नको. जय श्रीराम.